जय हरी माऊली. आज आळंदीहून पंढरीला जाणारी ही पायी वारी, वैष्णवाचा हा महासागर, आणि हा वैष्णवांचा महासागर आळंदीतून पंढरपुरीत जात असताना वाटेमध्ये ठराविक ठिकाणी मुक्काम आहेत. प्रत्येक ठिकाणी अन्नदानाचं पवित्र असं कार्य केलं जात आहे अन्नदात्यांच्याकडून, आणि हे कार्य करत असताना त्यांना त्यांच्या मनाला थोडीफार मिळणारी हे काय म्हणतात त्याला की एक सहानुभूती, आपण अन्नदान करतोय आणि वारकऱ्यांच्या पायांना चालण्यासाठी आपण एक त्राण देतोय किंवा आपण एक बळ देतोय. तर ही जी वारी आहे पंढरीची वारी 2026, या वारीविषयी आपण काय सांगताल आणि आपण कुठून आहात आणि आपली ही किती वारी आहे? मी राज धनवडे, माझी मिसेस स्नेहल धनवडे. ओके, मी ॲज अ फिटनेस कोच आहे आणि स्नेहल धनवडे ॲज अ टीचर आहेत. तर आमची दुसरी वारी आहे आणि आम्ही इस्कॉन हडपसर या दिंडीतून येत आहोत. तर आम्ही आळंदीतून ही वारी केली. आजचा आमचा साधारण आज 18 तारीख, उरलेले 6 दिवस आम्ही विठुरायाची आतुरतेने वाट बघतोय. इथून पुढे 100 किलोमीटर राहिलेले आहे. 100 किलोमीटर राहत असताना ओके आम्हाला ही वाट कधी सरल, ओके हा आम्ही विचार करतोय आणि हा एक एक पाऊल पुढे जोराने टाकतोय. कारण की 100 किलोमीटर राहत असताना ती जी काय उणीव आहे ओके मनामध्ये की विठुरायाला कधी भेटण्याची, ही ह्या आतुरतेनं ओढ ह्या मनामध्ये ही जी काही ओढ आहे किंवा आतुरता आहे किंवा भाव आहे किंवा प्रेम आहे किंवा श्रद्धा आहे, त्या श्रद्धेनं आम्ही पुढे चालत राहू. तर जे वारकरी आहेत, वारकरी कष्टकरी आहेत, काबाड कष्ट करणारे आहेत. याच्यामध्ये शेतकरी आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्याच्यानंतर वकील्स आहेत आणि बिझनेसमॅन आहेत. तर ही वारी करत असताना या वारकऱ्यांना काय संदेश देताल की बाबांनो तुम्ही विठुराया चरणी काय साकडं घालचाल? संदेश म्हणजे एकच असेल की बाबांनो कुणाचंही काही मागणं नसतं स्वतःबद्दल. शेतकऱ्यांचं म्हणा, कुणी जे काय तुम्ही म्हणले जे काय एन नंबर ऑफ पोस्ट असतील किंवा व्यवसाय असतील, कोणीही असेल कसंही असेल, ओके विठुरायाच्या चरणी किंवा त्याच्या नजरेने सगळे एक समान असतात, भक्तगणच असतात. ओके सगळ्यांचा दाता तोच आहे. ओके एकच संदेश देता येईल की बाबांनो काही स्वतःबद्दल न मागता ओके आपल्या देशाप्रती, आपल्या राज्याप्रती आणि सर्वांप्रती ओके सुखरूप राहावं, ही एक विठुरायाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद साहेब, कारण तुम्ही खरंच एक चांगला मुद्दा मांडला की सगळ्यांनी विठुरायाच्या चरणी लीन होऊन स्वतःसाठी काही न मागता आपल्या देशासाठी आणि आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्व जे बांधव आहेत, सर्व आपले देशवासी आहेत, या देशवासियांसाठी सर्वांनी एक चांगलं वागण्याचं आणि चांगलं राहण्याचा एक संदेश तुम्ही खरंच विठुराया चरणी मागितला आणि जनतेला दिलाल. मॅडम आपण काय सांगताल की या वारीमध्ये आपण दुसऱ्यांदा वारीला चालला आहात आणि आपण एक टीचर आहात, तर या वारीविषयी काय सांगताल? आणि तुम्ही विठुराया चरणी आज शेतकरी संकटात सापडलेला आहे,
पावसाचा पत्त्या नाही, कारण जो रब्बी हंगामात खरीप हंगामात जो पेरणी योग्य पाऊस पडायला पाहिजे आणि तो आतापर्यंत पडलेला नाही. तर त्या विठुराया चरणी शेतकऱ्यांच्या विषयी तुम्ही काय सांगाल किंवा काय मागताल? हा तुमच्यासाठी एक वेगळा प्रश्न आहे आमच्या. ऍक्च्युली मागणं असं शेतकऱ्यांच्यासाठी, शेतकरी स्वतःहून न मागताच पांडुरंग सगळं देतोय. यावर्षी थोडा वेळ होईल, पण पांडुरंगाच्या इच्छेने जसं पाहिजे आणि जिथे पाहिजे तिथं सगळं व्यवस्थित होईल, हा शेतकऱ्याचाही विश्वास आहे आणि माझाही विश्वास आहे. जर मागायचंच झालं तर पांडुरंगाला हेच मागणं मागेल की शेतकरी जसा आजपर्यंत जगत आलाय सुखाने समृद्धीने, इथून पुढेही तो तसाच जगला पाहिजे आणि त्याच्यासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव असला पाहिजे. नक्कीच मॅडम, तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला की पांडुरंग हा सर्वांसाठी दान करताच आहे, तो न मागता देतो, न आणि मागता मग देतो. शेतकऱ्यांची जी प्रतीक्षा आहे पावसाप्रती, ती पावसाप्रती प्रतीक्षा असणारी लवकरच संपेल असं तुमच्या म्हणण्यातून येते. धन्यवाद मॅडम, आमच्या चॅनलला बाईट दिल्याबद्दल. तुमचा प्रवास आणि तुमची वारी सुखरूप आणि आरोग्यमय जावो ही आमच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.